रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, कानाला झोपी लावलं आणि मस्त बाल्कनीत टाईमपास करत होती. शुभू बोलले की मी ना घरासमोर तरस पाहिला, तर आता आम्ही CCTV चेक करतोय खरंच होता का. तर चाललं आहे आमचं चेक करायचं काम. हे बोलले की मी तर फोनवर बोलत होतो आणि पुढे मी तरसला बघितलं आणि तो तिकडच्या बागाकडे गेला. आमची तर अशी हातभर फाटूनच हातात आली. म्हटलं आता तर जास्त जपून राहायला हवं, कारण तरस पण इकडच्या भागात पण फिरायला लागला आहे. आणि काना झोपला होता मस्त. बाकी आमचं सकाळचं सगळं रुटीनचं आवरून झालं आहे. तर मंडळी, आता माझं चालू सायंकाळचा स्वयंपाक. इकडे आलू मटर टाकले उकडायला आणि इकडे त्याची तयारी भाजी करते. आणि बटाटे शिजले की ते इकडे शिफ्ट होतील आणि इथे भात लावे. मुलांची अंडी पाण्यात टाकून ठेवलेली आहे. इकडचा गॅस रिकामा झाला की अंडी टाकते. तर आमचा चहा वगैरे झाला आणि आज दुपारी मी झोपली होती. माझं जर खोकल्याचं औषध बदललं आहे ना, त्याच्याने मला खूप जास्त ग्लानी येते आणि हातांचं डायरेक्ट असं थरथर होतं. तर मला खूप असं पडपड झालं होतं. मग कानाला पण झोपी लावलं होतं आणि मी पण थोडीशी झोपून घेतलं होतं. आणि त्यानंतर त्रिशू आली स्कूलहून. तिचा इतका आवाज असतो आलेला की माझी झोपमोड झाली. मग मी उठली आणि भांडे वगैरे पडले होते ते आवरून घेतले. चहा झाला आणि आता स्वयंपाकाला लगेच लागून गेली. म्हटलं नंतर लय कंटाळा येतो अंधार पडल्या. काही गोष्टी असतात त्या ताज्या बनवतो आम्ही, जसं की थालीपीठ, बाकी असं इन्स्टंट करायच्या गोष्टी, पराठे वगैरे. पण स्वयंपाक असल्यानं भाजी पोळीचा मी लवकरच करून टाकते, उजेड आहे सकट. अरे ना, मम्मी आणि मुलं गेलेत मळ्यात, पप्पा पण मळ्यात गेले आणि मी आता चाललं आहे माझं काम. तर माझं आहे ना गाईज, याचा यूट्यूबचा फक्त 50 वॉचवर्स बाकी 4000पैकी. तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये. म्हणजे आपल्यातलीच एक व्यक्ती आहे, आपल्याच भागातली, जी व्लॉग बनवते. म्हणजे कदाचित वणीमध्ये मी पहिलीच असणार की मी डेली व्लॉग बनवते. तर तुमच्या ओळखीच्यांना शेअर करा की आपल्यातलं कोणीतरी व्लॉग बनवतं आहे बघा, चांगले व्लॉग असतात. आता ते तुम्हालाच माहिती चांगले असतात का नसतात. कमेंट पण करत नाही तुम्ही लोक. तर कमेंट करून सांगत जा व्लॉग कसा वाटला काय नाही. कारण मी एवढं जीव तोडून बोलते, माझा घसा बसला आहे. तरी मी एक दिवस पण म्हणजे 2-3 दिवस मध्यंतरी गॅप दिला होता, कारण मी खूपच जास्त जाम झाली होती. पण मी म्हटलं जास्त दिवस जर गॅप दिला तर मीच परत म्हणजे माझी आवड विसरून जाईल, मागे जशी विसरली होती तशी, की नेमकं मला काय आवडतं. तर मी तुम्हाला आधीपासून सांगते की मी टिकटॉकला पण आधी लग्नाआधी व्हिडिओ बनवायची आणि तेव्हा पण माझी क्रिएटिव्हिटी लेवल आहे ना खूप चांगली होती. खूप छान व्हिडिओ बनवायची मी, म्हणजे खूप एफर्ट्स घ्यायची तेव्हा पण मी व्हिडिओसाठी. इतके छान व्हिडिओ बनवायची ना. पण विषय असा व्हायचा की आमचे नातेवाईक लई म्हणजे खूपच बोगस म्हटले तरी चालते. तर व्हिडिओ टाकले ना लगेच माझ्या पप्पांकडे काडी वगैरे करायचे की तुमची मुलगी अशी व्हिडिओ बनवती टाकते, आपल्याला शोभतं का, आपल्या खानदानात असं चालतं का, असं राहायचं तिकडे. मग मी काय करायची, हाऊस म्हणून बनवायची आणि व्हॉट्सअपलाच जवळच्या लोकांना शेअर करायची. तर मला व्हॉट्सअपवर पण इतका छान रिस्पॉन्स यायचा ना की वाव ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात, खूप मस्त बनवतेस वगैरे, तू टाकत का नाही. म्हटलं टाकेल, लवकरच लग्न वगैरे झालं की मी टाकेल. मग लग्न झालं आणि माझं नशीब इतकं वाईट ना, काय सांगू मी तुम्हाला. तर माझ्या लग्नाच्या दिवशीच टिकटॉक बॅन होऊन गेलं आणि मी जेवढे लग्नाचे पण व्हिडिओ काढले होते ना ड्राफ्ट्समध्ये, ते पण सर्व उडून गेले. तर याला म्हणतात नशीब. तर तेव्हा पण मला नशिबाने साथ दिली नाही, लग्नाआधी साथ दिली नाही. लग्नानंतर लग्नाच्याच दिवशी बॅन झालं. म्हटलं जाऊ दे, देवाच्याच डोक्यात नसेल की आपण ह्या गोष्टीकडे जावं. मग मी तो विषय सोडून दिला होता. त्यानंतर इंस्टाग्राम तर होतंच आधीपासून, पण त्याच्यावर रील्स ऑप्शन नव्हता. मग बरेच 2-3 मध्ये वेगवेगळे ॲप आले, त्याच्यावर मी हाऊस म्हणून बनवायची, पण स्वतःपुरताच ठेवायची व्हिडिओ, पोस्ट वगैरे काही करायची नाही. आणि नंतर मग म्हटलं आता दिशा झाल्यानंतर पण मी फक्त स्वतःपुरता, कधी साडी नेसली, कधी चांगली तयारी केली तर तेवढ्यापुरता बनवून ठेवून द्यायचे आणि स्वतःपुरताच ठेवायचे. किंवा इंस्टाग्रामवर पण टाकले तर टाकले. त्रिशूच्या वेलकमचा वगैरे टाकला होता मी व्हिडिओ आणि मला त्याला ना 10K व्ह्यूज, 25K व्ह्यूज असे पडले होते. मग वाटलं होतं अरे वा, इथे पण चांगले व्ह्यूज येऊ शकतात. मग मी फक्त टाईमपास म्हणून बनवायची, असं फोटोंचा व्हिडिओ असला
किंवा स्वतःचा गोल फिरते चालते असे वगैरे. पण कॉन्टेंट म्हणून मी असं स्वतःचा आवाज देऊन वगैरे असं काही बनवत नव्हती. तर मी आत्ता ही सुरुवात केलेली कधी काना झाल्यानंतर, आणि ते पण या बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर. आणि आत्ता म्हणजे 6 महिने झाले असतील व्लॉगिंग सुरू केली, स्वतःचा आवाज दिला, स्वतःचा फेस म्हणजे समोर बोलणं हे सुरू केलं. आणि नंतर आत्ता म्हणजे मला शुभमुळे कॉन्फिडन्स भेटला की स्वतःचं कॉन्टेंट, फनी कॉन्टेंट क्रिएशन करण्याचा. तर घरच्यांनी पण चांगला सपोर्ट केला. त्यामुळे आज माझे इन्स्टावर 4,500 फॉलोअर्स होतील आणि थोड्या दिवसात 5,000 पण होऊन जातील. आणि ब्लॉग आय डीला पण चांगले फॉलोअर्स येत आहेत आता, म्हणजे चांगल्या लोकांकडून सपोर्ट भेटतो आहे. विषय असा आहे की कोणताच कॉन्टेंट क्रिएटर डायरेक्ट मिलियनमध्ये जात नाही किंवा लाखापर्यंत जात नाही. प्रत्येकाला एक व्ह्यूपासून, एक कमेंटपासून, एक शेअरपासून सुरुवात करावी लागते. तशीच माझी पण सुरुवात झालेली. माझे व्हिडिओ पहिले शेअर नाही व्हायचे किंवा कमेंट तर अजिबात यायच्या नाही. पण आता माझ्या व्हिडिओजला चांगले कमेंट येत आहेत, चांगले शेअर होत आहेत. यात मला आनंद आहे की कुठं ना कुठं काहीतरी चांगलं फ्युचर दिसतं की नाही, आपला पण व्हिडिओ आज 10 लोक बघताना उद्या 100 लोक बघतील, परवा 1000 लोक बघतील, नंतर लाखात लोक बघतील. होप ठेवायला काय जातं, आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे. तर मी असेच प्रयत्न करत राहणार आहे. तुम्ही लोकांनी पण असेच सपोर्ट असू द्या आणि तुमच्या जवळच्यांना पण सांगा की अशी अशी व्यक्ती ब्लॉग बनवते, तुम्ही पण बघा, चांगले ब्लॉग असतात. तर आला विषय तिथेच आलाय परत. तर आता सध्या सपोर्टची गरज आहे गाईज, तर सपोर्ट करा. बाकी मी माझे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवते. तर ही माझी कॉन्टेंट क्रिएशनची सिम्पल जर्नी होती. हाऊस खूप आहे, मला आधीपासून हाऊस होती व्हिडिओज काढायची. त्यामुळे मला शुभूने पहिले पण OnePlus घेऊन दिला होता. त्यानंतर मग तो OnePlus माझ्याकडून कानाच्या बाळंतपणात फुटला चुकून. इतकं वाईट वाटायचं. तो एवढा चांगला फोन होता, म्हणजे खूपच चांगला कॅमेरा क्लिअरिटी होती त्याची, किंमत पण तशी मोजलेली होती त्या फोनची. पण गेला तो बिचारा. आणि त्याला खर्च खूप जास्त सांगत होते रिपेरीला, कारण त्याचा कर्वचा हे होता डिस्प्ले. तर मी म्हटलं एवढा खर्च करण्यापेक्षा दुसरा मोबाईल घेतात. पण दुसरा मी घेतला तो रिअलमीचा घेतला. हा बघा, हा तो रिअलमीचा मोबाईल. पण आहे ना, मला आहे ना ते चांगल्या क्लिअरिटीची सवय झालेली होती. 50,000च्या पुढचाच मोबाईल. तर मला हा मोबाईल काय आवडतच नव्हता. आणि त्यातच शुभूने घेतला iPhone 14. मग मी त्यांचा तो ढापला. म्हटलं मला मुलांचे फोटो काढायला लागतात, व्हिडिओ काढायला लागतात. मी मंथली शूट केलेले आहेत प्रत्येकाचे, प्रीशूटचे केलेले तर कानाचे पण. मग त्यामुळे मी केलेच. म्हटलं नाही, मी भेदभाव नाही करणार. तर कानाच्या शूटसाठी मोबाईलच नव्हता चांगला. तर दिदी आली होती तिकडे, तेव्हा बाळपणात तिच्या फोनमध्ये करून घेतले होते. पण मग काना 3 महिन्याचा होत करत मी यांचा फोन घेऊन टाकला आणि यांना हा दिला होता. मग शुभूला पण ह्या फोनची लाज वाटायची. ते म्हणे मी पण नाही वापरणार हा फोन. तर मग त्यांनी iPhone 15 Pro घेतला, मॅक्सनी 15 Pro. तर मग माझा डोळा त्यावर पण आला. पण मला ते देणारच नव्हते फोन तो मला. आणि मी पण होप सोडून दिली होती. शुभू नाही सोडणार, त्यांच्या हाऊससाठी घेतला आहे त्यांनी तो फोन. आणि आपलं मागणं पण चुकीचं आहे. पण नंतर विषय असा झाला की माझ्या iPhone 14ची पण स्टोरेज इतकं फुल झालं. मी सगळं डिलीट मारलं तरी पण माझे व्हिडिओज पोस्ट व्हायचेच नाही. कारण यूट्यूब स्टुडिओला खूप जास्त स्टोरेज लागून जातं. आणि जर स्टोरेज फुल असलं ना की व्हिडिओ अपलोडच होत नाही, हा प्रॉब्लेम होतो. मग एवढे सारे ब्लॉग बनवून उपयोग काय जर तो अपलोडच होत नसेल तर. इतका मोठा मेजर इश्यू झालेला होता. मग मी यांना खूप रिक्वेस्ट केली, तुमचा 512 GBचा आहे तो मला देऊन टाका. मग त्यांनी मला त्यांचा फोन दिला. बिचाऱ्यांनी तो पण सॅक्रिफाईस केला फॉर माझ्या कॉन्टेंट क्रिएशनसाठी. आणि त्यांचा एवढा सपोर्ट आहे ना, तर मी करून दाखवेल, मी करून दाखवेलच. हा माझा शब्द आहे ना, हा ब्लॉग तुम्ही लक्षात ठेवा की मी याच्यात काही ना काही करून दाखवेल. आणि मी महाराजांकडे रोज तीच विनंती करते, तेव्हा मी सुरू केलं आहे ना, आता तुम्हाला ते पुढं न्यायचं आहे. मी माझे फक्त प्रामाणिक प्रयत्न 100% लावणार आहे. तर मग त्यानंतर माझ्याकडे प्रो आला. आणि आता माझं सर्व व्यवस्थित चाललं आहे कॉन्टेंट. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने, आशीर्वादाने. आणि अशाच आशीर्वाद असू द्या, तुमच्यातलीच आहे मी. तर आता मी स्वयंपाक करून घेते. लई बोलली मी, माझा घसा खूप दुखतोय तरी बोलली मी. बाकी मी आता स्वयंपाक केल्यानंतर दाखवते काय काय रुटीन असतंय. मुलं आल्यानंतर गोंधळ चालू होईल. मुलं नाही म्हणून मी एवढं बोलू शकले नाही. तर एवढा आवाज असतो ना की मला काय बोलायचं असतं तेच मी विसरून जाते, असा विषय होतो. सॉरी. तर दाखवते मी पुढं काय. तर मंडळी,
खूप जण मला हे पण म्हणतात की तुला टाईम कसं काय भेटतो ब्लॉगच्या क्लिप घेण्यासाठी किंवा एडिटिंग करण्यासाठी, 2 पोरं सांभाळून, घरातले कामं सांभाळून आणि एवढा टाईम कसं काय देते बघ, तुला लक्षात कसं काय राहतं. तर विषय असा आहे ना गाईज की आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असली ना की ती गोष्ट करण्यासाठी सवड पण आपोआप भेटते. फक्त मनापासून आवड पाहिजे. तर मला मनापासून ब्लॉग बनवायची किंवा कॉन्टेंट बनवायची आवड होती, त्यामुळे मला त्याच्यासाठी सवड पण भेटून जाते. आणि कोणती गोष्ट आवडीने केली ना, मनापासून केली ना, ती अशी होऊन जाते. पण एखादी गोष्टीचा कंटाळा आला ना, नाही यार म्हणजे तक करत चिक करत केली ना ती गोष्ट, तर ती गोष्ट आहे ना एक तर नीट होत नाही, एक तर झाली तरी मग त्यात कामवाढवे जास्त राहतात किंवा कंटाळून केलेली गोष्ट आहे ना सफल होत नाही मेन म्हणजे. तर मी आता स्वयंपाक पण करते ना, तो पण आवडीने करेल. नवीन रेसिपी बनवते, त्या पण आवडीने बनवेल. तर मी रेसिपीचे पण व्हिडिओ बनवत होती, पण त्याला विषय असा झाला की ना ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ असतात. तर आपल्या व्हिडिओमध्ये काही नाविन्य येत नाही. व्लॉग कसं कोणी सहसा डेली रुटीन दाखवत नाही, दाखवलं तरी पण त्यांची वेगळी असते, आपली वेगळी असते. त्यामुळे लोकांना बघायला आवडतं. किंवा कॉमेडी व्हिडिओ असला की नवीन चेहरे बघायला, नवीन आवाज ऐकायला लोकांना आवडतो. आणि व्लॉगचं म्हणशाल मोठ्या व्लॉगचं, तर मोठ्या व्लॉगमध्ये पण प्रत्येकाचं कॉन्टेंट अलग असतो. प्रत्येकाचं काही साजरा करायचं असलं की त्याची पद्धत त्यांची वेगळी असते, आपली वेगळी असते किंवा वेगवेगळे म्हणजे कॉन्टेंट बदलून जातो. स्वयंपाकात कसं रेसिपीज सारख्याच असतात जवळपास, फक्त थोडंफार प्रमाण इकडे तिकडे असतं, बाकी काही विषय नसतो. तर त्या व्हिडिओला मला काही एवढा सपोर्ट भेटला नाही. मी जवळपास 50-60 दिवस वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या होत्या. म्हणजे स्वयंपाक पण असला ना त्याचं पण मी दाखवत होती आणि त्याच्यासाठी पण मी भरपूर कष्ट केले होते. ट्रायपॉड घेतला होता, तर इकडं सेट करा, तिकडं सेट करा, एडिटिंग करा, पण मग पाहिजे तसे व्ह्यूज नव्हते भेटत. मग मी ती सिरीज बंद केली आणि त्यानंतर मग ब्लॉगची सिरीज चालू केली. आणि ब्लॉगच्या सिरीजनंतर पण मग माझ्या अकाउंटला तो सगळाच गोंधळ होत होता, तर ब्लॉगसाठी दुसरं अकाउंट बनवलं आणि माझ्या अकाउंटला फक्त मी माझे कॉन्टेंट टाकत होते आणि बाकी ब्लॉगचा एक स्पेशल अकाउंट बनवून टाकलं होतं. तर असा विषय असतो, आवड असली की आपोआप सर्व होतं. त्यामुळे तुम्हाला जर आवड असेल ब्लॉग बनवायची तर लोकांचा विचार करू नका, लोक काय म्हणतील, कारण लोक बोलायला असता, पोसायला नाही येत. त्यामुळे आवड असेल तर बनवा. मला तर सगळे म्हणजे माझ्या घरातले असं कोणीच नाही इकडचं नाव ठेवणारं. माझे सासरकडचे सगळेच मंडळी चांगले, मग ते सगळेच म्हणजे माझ्या घरातले असो बाहेरचे असो, प्रत्येकाला माझे ब्लॉग आवडतात, वाट बघतात बिचारे माझ्या ब्लॉगची. बाकी बाहेरकडच्यांचं मी काहीच सांगू शकत नाही. माझी स्वतःची फॅमिली सोडली ना, आई वडील भाऊ बहीण, त्यांच्या व्यतिरिक्त मी बाकीच्यांचं काही सांगू शकत नाही. बाकीचे फक्त नाव ठेवणारेच आहेत माझ्या जीवनात. बाकी इकडची मंडळी ना सगळी मला चांगली भेटलेली, सपोर्टिव्ह. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकते, बोलू शकते. चालू आहे माझी बडबड. तुमची तारीफ करत होती तुम्ही नव्हते ना, म्हटलं थोडी तारीफ करू. तर ह्या माझ्या सासूबाई आहे, नुसत्या भांडता माझ्याशी, इतक्या भांडता ना, मला आहे ना घास गिळू देत नाही. लोकांना पटेल का खरं मम्मी? मम्मी लय अत्याचार करताय लोक माझ्यावर, लई मला खायला देत नाही मम्मी. त्यांना माहिती आहे रिअल कंडिशन. यांच्या सगळ्यांच्या आधी मी वाढून खाऊन घेते, यांना विचारत नाही. मला भूक लागते, मला भूक सहन नाही होत. मला पहिले तर 10:30 जेवायची सवय होती, त्यानंतर 11-11:30 पर्यंत आली आहे. सकाळी इतकी भूक लागते ना, यांचे नाही स्टँडर्ड टाईम आहे 1 वाजता 2 वाजता जेवायला. यांची वाटली तर माझे बटाटे उकडून झाले, पोळीचं पीठ तयार आहे का बटाटे. आता याला कट करून भाजीत सोडून देते. तर मुलं पण आता फिरून आलेत मस्त. काही नको ग, असं नाही करायचं. तिच्या त्याच्या नाका तोंडात गेली, काही झालं. तिचे पप्पा कुठे, पप्पाला सांगा. आता आले ते ना, इथं दिसले मला. तर मंडळी विषय असा असतो, समजलं ना तुम्हाला.
मला एकदम चमचमीत खायची इच्छा होती, पण काही सुचत नाही काय बनवावं. आलू मटरच बनवला शेवटी. असं काहीतरी चमचमीत सर्दी खोकला झाला ना असं चव जाते ना, एकदम कडू कडू तोंड होऊन जातं. काल तर माझं लय कडू तोंड झालेलं. मला ना असं पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी असं खायचं वाटतं. लवकर वणीत पण आमचं डॉमिनोज, KFC नको तिथं चिकनचे KFC, बर्गर किंग. क्या हुआ? बटाटे कट करून झाले, थोडासा कच्चा आहे नॉर्मल म्हणून ठेवतो. पार्सल तिकडं पळून गेलो होतं. हे पण त्याच्या पप्पाने कसं उचलून आणलं. यायला नेमकं कॅमेऱ्याला टायमावर गोळ करून देतो. एक जॅकेटला धरून उचलून आणलं. मला खोटं पटेल, सकाळपासून मी तोंडावर पाणी सुद्धा मारलेलं नाही, केस सुद्धा विंचरलेले नाही. त्या आळशी गाईज माझा स्वयंपाक झाला. तिकडं भाजी आहे, भात, पोळ्या, इकडं अंडी मुलांची उकडून झाली. इकडं आता आम्ही सायंकाळी चहा झाला. आता आम्ही कॉफीचं मोठं पॅकेट आणलंय, तर आमचे पप्पा रोज कॉफीच मागतात. मागच्या पुढे कोल्ड कॉफीसाठी संपवलं ना. पप्पाला तर पुढे कुठे गेलं किराण्यात तर लिथा म्हणे कॉफी काही प्यायला भेटत. पप्पा आता कॉफीच मागतात. साखर टाकले का मग अंदाज आहे हा सगळं. तर इकडे कॉफी झाली असते तर आमच्या त्रिशाचा नुसता कहर चालू राहतो. गाईज तुमच्या ज्या सजेशन मध्ये एखादं चांगलं हॉस्टेल असेल तर मला कमेंट करून सांगा, मग आपण त्रिशाला तिथं टाकून देऊ. एक पुढला मम्मी माझ्याकडून तुम्ही एकदम काटावर ठेवला तर भांडे काढायला गेले पण बेसिन मध्ये जाऊन फुटला तो फुटला दुसरे ते मग काढायचे ना इथं पान. तर गाईज मी तुम्हाला मागच्या वेळेस मम्मीने बनवलेले लाडू दाखवलेच नाही ना. हा हे पा लाडू आमच्या कानूला खूप जास्त आवडले. कानू रोज इथं किचन मध्ये घेऊन येतो, बोट दाखवतो मला द्यावं लाडू. हे केलं हा आवडले तुला. किती राहिले ते हे कप. तर गाईज आम्हाला आहे ना कप फोडायची खूप घाण सवय. आमचे सारखे कप जाता उडून. मम्मीने एक फोडला की मी एक फोडते, मम्मीने एक फोडला की मी असं सपोज मला लक्षात आलं ना, मी जर म्हटली नाही हा असा एक कप कुठं गेला तर मम्मी लगेच विचारतात ते असा एक ग्लास होता कुठं गेला. म्हणजे तो माझ्याकडून जर फुटलेला असला ना आमचं बरोबर काम होतं. जाऊ दे तुमच्याकडून एक माझ्याकडून नाही. तर आमच्या मम्मी फिरायला जाणार आहे. मला कपडे मस्त पैकी घे बरं काय ऑनलाईन बघून घ्या. आम्ही ऑर्डर जाऊ दे, तुझीच मला फिटिंग करून दे. ऑनलाईन घेतलं म्हणजे कशाला घेऊन टाकायला नवीन काय अगं तिकडे खर्चायला रिक्षाचे भाडं परत ते बोटिंगचं त्याचे पैसे आपल्याला खर्च करायचे. तुमचा मुलगा कलेक्टर आहे, मम्मी कलेक्टर. वणी निवडणुकीत आता सरपंच म्हणून निवडून येतील ते एवढं कशाला विचार करते. मी घेऊन देते तुम्हाला कपडेच पाहिजे ना. कपडे मार्च मध्ये जायचंय का त्या आत्तानी मार्च मध्ये पण बुकिंग. सारिकाची जोडी आहे, सारिका जगताप. पप्पा पण आले असते मस्त. पप्पा नाही ती राम तर म्हणतो होते चला. शुभ मला बी हाकलत होते. हमको नहीं जमता बाबा. 8 दिवसातच कटाळली ती. फिरायला गेली ते पोरं घेऊन नाही. पहिलेच फिरून घ्यायला पाहिजे होतं मी पोरं होण्याआधी. चुकी झाली. ठीक आहे.
आता म्हटलं ना कोणी चल फिरायला तरी इच्छा होत नाही पोरांमुळे. माझे पोरं किती भिन्नेत. झाली. तो हमारी कॉफी बन चुकी है. कॉफी गाळली नाही तर चालते मग. मस्त साय साय लागते ना मध्ये मध्ये. आणि अंडे पण उकडून झाले. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. कडू झाली, कडू. स्ट्रॉंग झाली, स्ट्रॉंग. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि उद्या मम्मीच्या बर्थडेचा व्लॉग बघायला बिलकुल विसरू नका. स्टे कनेक्टेड. बाय.